नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण उपवासाला चालणारे साधे आणि सोपे दोन पदार्थ पाहणार आहोत. मस्त असे चविष्ट हे पदार्थ तयार होतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, एक वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी तूप घेतलेला आहे, 2 वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि थोडीशी विलायची पूड घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे. ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे तुम्ही कोणतीही घेऊ शकता. आणि पाव वाटी मी साखर घेतलेली आहे. साखरचे प्रमाण थोडेसे तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा, आता मस्त कढईमध्ये छान तूप आता तापवून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये राजगिऱ्याचं जे पीठ घेतलेलं आहे ते घालूया आणि मंद आचेवर खमंग असं भाजून घेऊया. जेवढं छान पीठ भाजलं जाईल तेवढा आपला जो शिरा आहे खाण्यासाठी तेवढा चविष्ट असा मस्त असा तयार होणार आहे. बघा, आता हे पीठ छान मंद आचेवर मी भाजून घेत आहे छान. बघा, अशा पद्धतीने खमंग असं पीठ भाजून घेतलेलं आहे. मस्त याचा सुगंध दरवळत आहे भाजलेल्या पिठाचा. त्यानंतर बघा, आता पीठ भाजून तयार झालेले आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी 2 वाटी दूध घेतलेलं आहे आणि पाव वाटी जी साखर घेतली ती सुद्धा घालून घेऊया आणि मस्त मंद आचेवर फिरून घेऊया. बघा, थोड्या वेळाने छान मस्त असा हा घट्टसर असा शिरा तयार होतो. दूध घातल्याने हा जो शिरा आहे चवीला खूप छान तयार होतो. तुम्ही दूधच घाला. जर दूध नसेल तर तुम्ही पाणी घातलं तरी चालेल, पण दुधाने जो शिराची चव खूप वाढते. चविष्ट असा शिरा तयार होतो. त्यानंतर हे ड्रायफ्रूट आहे ते घालूया आणि थोडीशी विलायची पूड घालूया. सकाळी तर तुम्हाला नाश्त्याला करायचं असेल किंवा लहान बाळासाठी जर तुम्हाला एखादा खाऊ बनवायचा असेल, छोटं बाळ असेल तर अशा पद्धतीचा तुम्ही त्यांना शिरा करून खाऊ घालू शकता. खूप पौष्टिक असा हा शिरा तयार होतो. याच्यामध्ये आयरन, कॅल्शियम खूप जास्त प्रमाणामध्ये असतं राजगिऱ्यामध्ये. उपवासासाठी तुम्ही बनवू शकता, कारण बेबी फूड हे तुम्ही आवर्जून हे बनवू शकता. खूप छान हा तयार होतो आणि खाण्यासाठी तेवढा अप्रतिम चवीचा हा शिरा तयार होतो. शिरा आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आपण दुसरी रेसिपी पाहूया. त्यानंतर आपण साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी बघा, 7 ते 8 मी मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे त्यामध्ये. बघा, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता याचं वाटण तयार करून घेऊया. बघा, 1 वाटी मी साबुदाणा भिजून घेतलाय, पूर्ण तो 2 वाटी झालेला आहे आणि आलू घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि जाडसर ते वाटण बनवून घेतलेलं आहे. बघा, आता थोडं थोडं घालून याचं छान आपल्याला मस्त घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे साबुदाण्याचा. बघा, थोडं मी घालून घेत आहे आणि जे आपण आलू घेतलेले ते आलू आता किसणीने व्यवस्थित किसून घेऊया आणि याची छान आपण थालीपीठ तयार करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने किसून घेतली की जो आपला गोळा आहे ना तो थालीपीठचा खूप छान तयार होतो. मस्त एकसारखा असा गोळा आपला तयार होतो आणि गोळ्याला सुद्धा चिकटवा मिळतो. बघा, अशा पद्धतीने असा गोळा आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि जे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे ते आपल्याला थोडंसं आवश्यकतेनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता. यामध्ये जर तुम्हाला थोडंसं पाणी लागत असेल तर पाण्याऐवजी थोडासा लिंबूचा रस सुद्धा वापरू शकता किंवा थोडंसं पाणीमध्ये 1-2 चमच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. बघा, अशा पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर बघा, मी या ठिकाणी बटर पेपर घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पन्नी सुद्धा घेऊ शकता किंवा एखादा कॉटनचा रुमाल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. असं या पद्धतीने त्यावर थालीपीठ थापायचं आणि मस्त असं खमंग तुम्ही भाजून घ्यायचं. इतकं छान हे थालीपीठ तयार होतं ना, मस्त असं चविष्ट थालीपीठ तुम्ही बनवू शकता उपवासासाठी. त्यानंतर बघा, मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि याला मंद आचेवर आता खमंग असं आपण भाजून घेऊया. आता हे थालीपीठ मस्त गरमागरम खूप छान लागते. जर तुम्हाला तर लगेच हवं असेल तर तुम्ही गरम-गरम बनवून खाऊ शकता. जास्त वेळ जर बनवून ठेवले तर हे थालीपीठ थोडं चिकट होतं खाण्यासाठी, एवढं छान लागत नाही. आता तुम्ही गरमागरमच उपवासासाठी जर बनवून खाल्ले तर खूप छान हे चवीला लागतात. बघा, अशा पद्धतीने मस्त असं खरपूस आपल्याला थोडंसं कडक होईपर्यंत असं मस्त भाजून घ्यायचं आहे. याच्यावरती तुम्ही तेल सुद्धा लावू शकता. बघा, मस्त असे साधे आणि सोपे चविष्ट असे पदार्थ तयार होतात. तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. मुलं आवडीने खातील हे पदार्थ दोन्ही पण. बघा, अशा पद्धतीचे आपले जे थालीपीठ तयार झालेले आहे दोन्ही आणि तशाच पद्धतीने दुसरं थालीपीठ सुद्धा बनवून घेतलेलं आहे. ते सुद्धा आता खमंग मस्त शेकून तयार करून घेतलेले आहेत. छोटीशी अशी आपली उपवासाची थाली तयार झालेली आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.